Rain cannot keep me away. Fog cannot cloud my way. School I must school every day. My school is the best. My school is the best. मम्मा मी ना खूप बोर झाले, चल ना आपण ना दुसरं काहीतरी करू. काय करायचं बाळा? मी तुला काय म्हणून दाखवू का? ठीक आहे, दाखव. ओम कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. वा वा, छान. तर आज मी तुझ्या आवडीचा उत्तप्पा आणि चटणी बनवते. हा, ओके. चल, नमस्कार. उर्मिला's फन किचन मध्ये तुमचं स्वागत आहे. तर आजची रेसिपी आपली आहे उत्तप्पा आणि चटणी. तर चला तर आपण बनवूया. आता आपण उत्तप्पासाठी लागणारे साहित्य बघूया. मी इथे 2 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, 1 कांदा बारीक कट करून घेतलेला आहे, 2 मिरची कट करून घेतलेले आहे, अर्धा टोमॅटो कट करून घेतलेला आहे आणि थोडीशी कोथिंबीर. आता आपण मिश्रण तयार करून घेऊया. मी इथे पीठ टाकते. पीठ टाकले की त्यात कांदा ऍड करायचा आहे. कांदा ऍड केले की टोमॅटो. आता आपण छान मिक्स करून घ्यायचंय. सगळं मिक्स करून घेतलं की पाणी ऍड करूया याच्यात. जास्त पातळ करायचं नाही आणि जास्त घट्ट नाही. जास्त पातळ झाले की काय होतं, घावणे तुटतात. बघा, जास्त पातळ नाही आणि जास्त घट्ट झाले नाही, मीडियम करायचे. जास्त पातळ झाले की घावणे फुटतात. तर आपले हे मिश्रण तयार झाले. तर आपण चवीनुसार मीठ टाकायचंय. तर मी इथे अर्धा चमच मीठ टाकते. तर आपलं मिश्रण तयार झाले. आता आपण पॅन गरम करायला ठेवूया. आपला पॅन गरम झालेला आहे. तर आपण आता असा अर्धा कांदा कट करून कांद्याने तेल लावायचे, जेणेकरून ते काय होतं, सगळीकडे तेल लावलं जातं. छान तेल लावायचे सगळीकडे, म्हणजे उत्तप्पा चिटकत नाही. तेल लावलं की आता हे मिश्रण असं टाकायचं. असं झाकण ठेवायचंय आणि मीडियम गॅसवर 2 मिनिटं तरी वाफेवर शिजवायचं. आता आपले 2 मिनिटं झालेले. आपण झाकण काढूया. झाकण काढले की असं साईडने तेल सोडायचंय. मग हळद घावणे काढायचे. हा झाला आपला घावणा. आता आपला घावणा तयार आहे. तर बघा, मस्त झालेलं आहे. तर आपण आता प्लेटवर काढून घेऊया. हा आपला झाला घावणा तयार. आता आपलं घावणा तयार झालेले. तर आपल्याला चटणी बनवण्यासाठी लागणारे साहित्य: 1 वाटी शेंगदाणे घेतलेले, 4 मिरच्या घेतलेल्या, 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात, थोडासा कढीपत्ता आणि थोडीशी कोथिंबीर. शेंगदाणे भाजून घेतले तरी चालतात किंवा तसे घेतले तरी चालतात. तर आता आपण शेंगदाणे, मिरच्या आणि लसूण याचं वाटण करून घ्यायचे. आता आपण इथे घालूया शेंगदाणे, मिरची आणि लसूण. याच्यात थोडंसं पाणी ऍड करायचे आणि मिक्सरला बारीक करून घेऊया. आता आपण पेस्ट तयार केलेली आहे, छान बारीक झालेली आहे. हे बघा, आता आपली पेस्ट तयार झाली आहे. तर आपण पुढच्या स्टेपला वळूया. मी आता इथे 2 चम्मच तेल घालते.
2 चम्मच तेल घातले की गरम झाले की आपण अर्धा चम्मच मोहरी घालायची। आता आपलं तेल गरम झालेले, आता आपण अर्धा चम्मच मोहरी घालूया। त्यानंतर कढीपत्ता घालायचा, थोडीशी हळद घालायची, मग आपण पेस्ट टाकणार आहोत। आता छान मिक्स केलंय, तर आता आपण पाणी ऍड करूया। मिक्स करून घ्यायचं। तर आपण चवीनुसार मीठ घालायचे। मीठ घातले की आपण पुरून कोथिंबीर सोडूया। आता आपण चटणी 2 ते 3 मिनिटं उकळी येईपर्यंत आपण शिजवून घेऊया। आपले 2 ते 3 मिनिटं झालेले, छान अशी उकळी आलेली आहे। आता आपण गॅस बंद करूया। हे झाले आपले उत्तप्पा आणि चटणी। तर नक्कीच तुम्ही ट्राय करून बघा आणि मला कमेंट मध्ये सांगा कशी झाले। तर आपण आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये।